नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेडकडून इथं वॅकन्सी निघालेली आहे. अप्रेंटिसशिप भरती असणार इथं ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपसाठी इथं वॅकन्सी असणार. टोटल इथं 192 पदांसाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे. ओके. त्यासाठी तर कोणत्याही शाखेतील पदवीवाले अप्लाय करू शकते आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाल्यांसाठी वॅकन्सी असणार आहे. संपूर्ण म्हणजे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Instagram आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी वॅकन्सी निघालेली आहे, LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेडकडून इथं वॅकन्सी निघालेली आहे. LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड अप्रेंटिसशिप प्रोग्राम असणार मित्रांनो. डेट नंबर 4 असणार आहे. याच्यामध्ये नोटिफिकेशन आलेली आहे. ॲप्लिकेशन जे असणार आहे मित्रांनो, इन्व्हाईट केलेले आहे फ्रेश ग्रॅज्युएटसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. फ्रेश कॅन्डिडेटसाठी ऑल इंडियन युनिव्हर्सिटीसाठी युनिव्हर्सिटीजमधून आपण इथं ग्रॅज्युएशन केलेलं पाहिजे ॲक्टिव्ह UGC. ओके, तर आपण इथं अप्लाय करू शकतो. ऑफिसर्स LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेडसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. ऑफिसर्स पद आपलं असणार आहे अप्रेंटिसशिपसाठी. अप्रेंटिसशिप असणार आहे ऑन जॉब ट्रेनिंग. ओके, प्रोव्हाइड फॉर सिलेक्टेड फ्रेश ग्रॅज्युएट वाल्यांसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. ओके, तर बेसिकली सॉफ्ट स्किल असणार आहे, डोमेन नॉलेज असणार आहे, गेट रिअल इस्टेट रिअल टाईम वर्क एक्सपिरियन्स असणार आहे बीकॉम इंडस्ट्रीमध्ये. ओके, रेडी करण्यासाठी. ओके, अप्रेंटिसशिपसाठी तर अप्लाय करण्यासाठी ओन्ली फ्रेश कॅन्डिडेट अप्लाय करू शकता. एक्सपिरियन्सवाल्यांना कोणत्याही प्रकारची इथं अपॉर्च्युनिटी नसणार आहे. LIC हाउसिंग फायनान्सने इथं सांगितलेलं आहे. ओके, याच्यामध्ये ऑल अप्रेंटिसशिप सक्सेसफुल झाल्यानंतर कंप्लीट आपल्याला अप्रेंटिसशिप झाल्यानंतर LIC हाउसिंग फायनान्सकडून आपल्याला सर्टिफिकेशन प्रोव्हाईड होतं, जेणेकरून आपण कोणत्याही पुढच्या बँकेमध्ये आपण आता जातो तर आपल्याला ते एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन आपल्याला ते लागत असतं. त्यासाठी आपल्याला सर्टिफिकेट भेटून जातं. ओके, तो कॉन्टॅक्ट BFSI सेक्टरमध्ये स्किल काउन्सिलिंग ऑफ इंडिया इन्फॉर्मेशन ऑन प्लेसमेंट आपल्याला भेटू शकतं. एम्प्लॉयमेंटला अपॉर्च्युनिटी भेटू शकते. बँकेमध्ये, फायनान्शियल सर्व्हिसमध्ये, इन्शुरन्स कंपनीजमध्ये आपल्याला इथं नंतरून जॉब मिळू शकतो. ओके, आणि जर LIC हाउसिंग फायनान्सची परमनंट वॅकन्सी आली, तिथं पण आपण अप्लाय करू शकतो. ओके, त्यानंतर इथं अप्रेंटिसशिपची जे टेबल दिलेलं आहे, त्याच्यामध्ये दिलेलं आहे ह्याचा डिटेल्स वगैरे दिलेले आहे. आता अप्रेंटिसशिपसाठी इथं वॅकन्सी असणार आहे LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेडकडून. ओके, स्टेट वाईज इथं वॅकन्सी असणार आहे. सिटी वाईज आपल्याला इथं वॅकन्सी बघायला मिळणार आहे, जे की तुम्हाला मी खाली दाखवेल नंतर. 192 पदांसाठी इथं भरती असणार आहे. अप्रेंटिसशिप पिरियड असणार आहे 12 महिन्यांसाठी. अप्रेंटिसशिप स्टार्ट होणार आहे 1 नोव्हेंबर 2025 मध्ये. ओके, मंथली आपल्याला स्टायपंड असणार आहे ₹12,000 पर मंथ. ओके, तर चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते. याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे. आपल्याला एज लिमिट काउंट होणार आहे 1 सप्टेंबर 2025 आपलं एज लिमिट काउंट होणार आहे. ओके, 20 ते 25 वर्षापर्यंत आपलं एज लिमिट पाहिजे आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेली आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये आपल्याला आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी 1 सप्टेंबर 2025 पर्यंत आपली डिग्री झालेली पाहिजे. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला 1 सप्टेंबर 2021 पासून ते तर 1 सप्टेंबर 2025 पर्यंत आपली जर डिग्री झालेली असेल या 4 वर्षामध्ये, तर आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके, आता प्रिव्हियस वर्क एक्सपिरियन्स. जर कोणाला इथं प्रिव्हियस वर्क एक्सपिरियन्स असेल, तुम्ही कुठे जॉब केलेला असेल, 6 महिने केलेला असेल, 2 महिने केलेला असेल, तरी पण तुम्ही इथं अप्लाय करू शकत नाही. कारण की इथं फ्रेशरवाल्यांसाठी कॅन्डिडेट असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो सिलेक्शन जे असणार आहे अप्रेंटिसशिपसाठी, आपल्याला अप्रेंटिसशिप इन्व्हाईट फॉर द टेबल डी मध्ये तर दिलेल्या डेट्स वगैरे आपल्या एक्झामिनेशन ते घेत असतात. आपल्या घरूनच होत असते. कॅन्डिडेटला अप्लाय करायचं असतं. ओके, ॲप्लिकेशन ॲक्सेप्टेबल झाल्यानंतर आपल्याला फर्स्ट मॅन्डेटरी असतं रजिस्ट्रेशन आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन. ओके, अप्रेंटिसशिपसाठी. ओके, त्यासाठी आपल्याला पोर्टल दिलेलं आहे. NATHच्या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करावं लागतं. सगळ्यात पहिले अप्रेंटिसशिपसाठी NATHच्या वेबसाईटवरून अप्लाय केल्यानंतर आपल्याला याच्या फुल फॉर्म इथं भरावा लागतो NATHच्या वेबसाईटवरून. ओके, त्यानंतर आपल्याला एक एस्टॅब्लिशमेंट आयडी भेटून जातो मित्रांनो. तो आयडी भेटल्यानंतर आपल्याला यांच्या वेबसाईटवरून एकदा अप्लाय करायचं आहे. ओके, अप्रेंटिसशिप अप्लाय केल्यानंतर आपल्याला LIC हाउसिंग फायनान्सच्या वेबसाईटला अप्लाय करायचं आहे. ओके, या दोघांच्या वेबसाईटच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आता याच्यामध्ये एंट्रन्स एक्झाम घेणार आहे मित्रांनो, ते BFSI सेक्टर स्किल काउन्सिलिंग इंडियाकडून. ओके, याच्यामध्ये जे असतात नंबर ऑफ दिलेले आपल्याला क्वेश्चन्स वगैरे दिलेले आहे, टॉपिक्स वगैरे दिलेले आहे. आपण ते बघून घेऊया आता. आता एंट्रन्स एक्झाम जी असणार आहे तुमची टॉपिक असणार आहे 100 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. बँकिंग, इन्व्हेस्टमेंट्स अँड आपल्या इन्शुरन्सची असणार आहे. ओके, याच्यामध्ये आपल्याला कॉम्पिटिटिव्ह अँड रिझनिंग, डिजिटल अँड कॉम्प्युटर आणि लॅबोरेटरी आणि इंग्लिशचे क्वेश्चन असणार आहे. ड्युरेशन असणार आहे 60 मिनिटाचा टाईम दिला जाणार आहे. 1 तासाचा पेपर असणार आहे. हा जो पेपर असणार आहे पॅटर्न दिलेला आहे याच्यामध्ये ऑनलाईन रिमोट असणार आहे. रिमोट म्हणजे तुम्ही घरून तुमच्या इथून पेपर देऊ शकता. रिमोट पेपर म्हणजे घरून. ओके, याच्यामध्ये दिलेलं आहे रिमोट वर्क कॅन्डिडेटसाठी असणार आहे. होम बट
ॲब्सोल्यूट आपल्याकडे प्रायव्हसी पाहिजे आहे. ओके. हो, घरून पेपर देऊ शकता, पण तुमच्याकडे प्रायव्हसी पाहिजे. जसं की मोबाईल फोन पाहिजे आहे. विथ आपला फ्रंट फ्रंट कॅमेरा त्याचा चालू पाहिजे. गुड इंटरनेट कनेक्शन कनेक्टिव्हिटी पाहिजे आहे. लॅपटॉप, मोबाईल असेल तर चांगलीच गोष्ट आहे. आता मोबाईलवर पण तुम्ही देऊ शकता. आता याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी एंट्रन्स एक्झाम जी असणार त्याची फीज असणार आहे. बी-एफ-एस-सी सेक्टर्स की सेक्टर्स करून ती घेत असतात. ₹944 जनरल कॅटेगरी ओ-बी-सी असणार आहे. ओके. त्यानंतर इथं ₹708 एस-सी-एस-टी फिमेल कॅन्डिडेटसाठी, ₹472 पी-डब्ल्यू-डी कॅटेगरीसाठी आपल्याला एक्झामिनेशन फीस द्यावी लागणार आहे. ओके. तरच आपण इथे एक्झामिनेशनला आपल्याला बसवण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे स्टेप बाय स्टेप टू अप्लाय. ओके. ते इम्पोर्टंट असणार आहे आपल्यासाठी अपेंटिसशिपसाठी अप्लाय करण्यासाठी. आपल्याला इथे इन्व्हाईट केलं जाणार 2 सप्टेंबर 2025 पासून आपल्याला फॉर्म भरायचे आहे. तर आपल्याला 22 सप्टेंबर 2025 पर्यंत चेक करायचे आपल्या सिलेक्शन प्रोसेस पॉइंट आपल्याला असणार आहे बी-सीमध्ये दिलेले आहे. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला डेट ऑफ रिमार्क दिलेला आहे आपल्याला. ओके. त्यानंतर लास्ट डेट दिलेली आहे एक्झामिनेशनची बी-एफ-एस-एस-सी स्किलची. ओके. 24 सप्टेंबर 2025 पर्यंत. ओके. याच्याबद्दल तर इथं आपल्याला दिलेलं आहे स्टेप आपल्याला ऑल कॅन्डिडेटसाठी कंप्लीट स्टेप करायची आहे. स्टेज 1 आपल्याला दिलेली आहे. ओके. एंट्रन्स एक्झामची इथं माहिती दिलेली आहे, जी होणार आहे आपल्याला 1 ऑक्टोबर 2025ला आणि यांचा रिझल्ट जो लागणार आहे आपल्याला इंटरव्ह्यू वगैरे शेड्यूल होणार आहे 8 ऑक्टोबर 2025 ते 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत. तर फायनल आपलं सिलेक्शन होणार आहे याच्यामध्ये 15 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत आणि 1 नोव्हेंबरपासून आपल्याला तिथं जॉइन व्हायचं आहे आपल्याला. ओके. असं सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये क्युरीजसाठी तर ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. या मेलवर तुम्ही मेल वगैरे क्युरी करू शकता. ओके. आता स्टेट दिलेलं आहे. स्टेट वाईज वॅकन्सी असणार आहे. आंध्र प्रदेशसाठी 14 वॅकन्सी, आसामसाठी 1 वॅकन्सी, बिहारसाठी 1 वॅकन्सी, छत्तीसगडसाठी 3 वॅकन्सी असणार आहे. त्याच्यानंतर दिल्लीसाठी इथं 3 वॅकन्सी बघायला मिळतात. त्यानंतर इथं गुजरातसाठी 5 वॅकन्सी, हरियाणासाठी 3 वॅकन्सी, जम्मू अँड काश्मीरसाठी 1 वॅकन्सी, कर्नाटकासाठी 28 वॅकन्सी, केरलासाठी 6 वॅकन्सी, मध्य प्रदेशमध्ये 12 वॅकन्सी, महाराष्ट्रामध्ये 25 वॅकन्सी आणि ओडिशामध्ये 1 वॅकन्सी. ओके. त्याच्यानंतर आपण खाली जाऊया. पुद्दुचेरीमध्ये 1 वॅकन्सी, पंजाबमध्ये 2 वॅकन्सी, राजस्थानमध्ये 6 वॅकन्सी, सिक्कीममध्ये 2 वॅकन्सी, तामिळनाडूमध्ये 27 वॅकन्सी, तेलंगणामध्ये 20 वॅकन्सी, उत्तर प्रदेशमध्ये 18 वॅकन्सी, उत्तराखंडमध्ये 3 वॅकन्सी, वेस्ट बंगालला 10 वॅकन्सी. टोटल ते 192 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. स्टायपंड असणारे ₹12,000 पर मंथ. ओके. ₹12,000 पगार आपल्याला असणार आहे स्टायपंडमध्ये. याच्यामध्ये स्टेट वाईज आपल्याला सिटी वाईज आपल्याला इथं वॅकन्सी सांगितलेली आहेत. आंध्र प्रदेशमध्ये कोणत्या-कोणत्या जिल्ह्यात किती वॅकन्सी इथं बघू शकता. आसाममध्ये, बिहारमध्ये, चंदीगडमध्ये जसं की तुम्हाला स्टेटची नाव सांगितली मध्य प्रदेश, महाराष्ट्र. याच्यामध्ये आपल्याला कोणत्या-कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वॅकन्सी आपण इथं चेक करून घ्यायचे आपल्या जिल्ह्यांच्या नावानुसार याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके. हे आपल्याला एकदा बघून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण आता खाली जाऊया. आल्यानंतर इथे संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. आता याची अप्लाय करण्याची एन-ई-टी-एचची वेबसाईटची लिंक अपेंडिशिपची देऊन दिली आणि यांची पण वेबसाईट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली आहे. एल-आय-सीची पण. ओके. दोघी वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं. सगळ्यात पहिले अपेंडिशिपच्या वेबसाईटवरून, दुसरी आपल्याला एल-आय-सीच्या वेबसाईटवरून अप्लाय करायचं आहे. ओके. जर तुम्हाला काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. पी-डी-एफ फाईल जर डाउनलोड करायचं असेल Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप पण डाउनलोड करून ठेवा. त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अप्लाय करण्याची लिंक अपेंडिशिपची पण एल-आय-सीची पण दोघांची पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायचे, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. अशाच नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.